जय शिवराय. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉनवर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच. आपली बाजार समिती युट्यूब चॅनलवर एकच उद्देश, माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारचे शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे. आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर. जीवा शिवाची बैल जोडे आणि तुझ्याच घराकडे अंतरून पांघरून थंडीला कांबरून फिरकीचा तांब्या न्याहारीला दशम्या भूकला. अगं परे अगं काय भानगड, कोण आहे? काय शूटिंग आली का काय एखाद्या पिक्चरची आपल्या रानात? बाबा 2-3 माणसं आले. नमस्कार म्हणतो सर. नमस्कार. राम 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 राम. काय म्हणता बरं, कोण आहे तुम्ही? आम्ही पी चू चू चू. अय बाबा, असा चुमा घेतो काय माझ्या बायकोचा? नाही नाही नाही, आम्ही पी 24 तास कडून आलो. आम्ही इथं नाही मुतायचं आमच्या मोरात, तिकडं लांब जाऊन मुताय. नाही नाही नाही, मुतायला नाही, मुलाखत घ्यायला आलोय आम्ही. झालं थोडं निव आणि दाडला गोड नाही तर काय पारे. अरे ह्याला काय वाता आला, काय काय बंद करायची? अहो नाही नाही, त्यांचा तो प्रॉब्लेमच आहे तसा. काय अडकतात मध्ये, अडकतात. अरे देवा, मी मी काय काय म्हणताय बरं मॅडम? ते थोडेसे हकलेत. देवा, हागल्या का काय इथं? अहो त्यांचा प्रॉब्लेम आहे, ते बोलताना काय एवढं डोक्याला ताप झालाय, कसलं काय अडकतात होय? प्रॉब्लेम आहे. आम्ही तुमच्या अरे देवा, आमचं शेत. नाही नाही, आम्ही तुमच्या शेताबद्दल थोडी माहिती घ्यायला. माझ्या तर डोक्यात दुसरं आलं बाबा. काय तुम्ही रिपोर्टर साहेब, आमचं काय करतात त्याचा नेम नाही बाबा. बसा बसा, काय म्हणता बरं? आम्ही तुमच्या शेताबद्दल माहिती घ्यायला आलोय. असं आहे पहिला रिपोर्टर साहेब तर लय गमतीच आहे. काय माहिती पाहिजे तुम्हाला? काय कमेला वर्ग पलीकडे जरा मॅडमला बसून दे. मॅडम खाली खाली बुडक आहेत, बुडक खाली सरून बसा. नाही 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 नाही. हा काय म्हणता? आता काय म्हणते मॅडम हे? अहो कांद्याचा भाव उतरलाय ना, त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचंय? काय काय सांगू नका, टकुर माझं बरबाद झालं. काय सांगू तुम्हाला, उतरला कांदा म्हणून तर झाला आमचा वांदा. आता उतरायला मुतारा घ्यावा लागतो टेन्शन मध्ये. बायको पिसाळती माझ्यावर मुलकाची. कांद्याचा भाव उतरलाय ना, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? असं आहे होय. ही लय भारी झटकाय. हे बघा, तुम्ही करू नका गरीबाचा स्वस्त कांदा, नाही तर मग तुमचा होईल सगळा वांदा. मग काय कांदा घालणार का तुम्ही? लसणाचा रेंदा. अरे प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यावर अन्याय चाललाय. अरे काय शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेतला म्हणून काय तो गुन्हेगार झाला? जिथं जिथं जाईन तिथं शेतकऱ्यांचा हाल. तुम्ही आला जीन्सच्या पॅन्टी, काळ कोट चढवून, हातात बॅटरी कॅमेरा घेऊन, ते दर्पण घेऊन. अरे कधी आमचा कधी विचार केलाय का? सदना कदा ही माझी बायको कायम रांडाव झाल्यासारखी तिच्या चेहऱ्यावर आहे का कुठलं? काय तर माग तिकडे म्हणे शेतकरी जगाचा पोशिंदा. अरे तुम्ही तर शेतकऱ्याला शर्मिंदा करून टाकले. 205 जाऊन पोती मी पिशव्या घेऊन पुण्याला घेऊन गेलो, त्याची पट्टी 135 रुपये आणि 22 पैसे आली.
त्यातला खर्च माझा 394 रुपये झाला. म्हणजे झाला ना माझा लॉस 174 रुपयाचा. ही शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. पण सर्वांना मी एकच गोष्ट सांगतो, जर तुम्ही शेतकऱ्यांवर जर अन्याय करत असाल तर शेतकरी जर एकदा पिटून उठला का नाही मग तुम्हाला ऐकणार नाही. बरं तुम्ही बोला. हे घ्या माईक. हे काय नाही मग करायला बसल्यासारखं बोलताय तुम्ही, सांगा. अहो सर, तुम्ही काळजी नका करू, तुमचे प्रश्न सुटतील. बर अहो आम्ही हे का असं तोंडात गेले आणि करताय काय काय? मायक मायक बाकी नाही काय. अहो तुमची अडचण काय आहे? घुबडावणी तोंडाच्या परत शेतकऱ्यांचं याचं नाही करायचं. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही, उलटे शेतकऱ्यांचा टाइमपास करता. आणि ही कोण तुला काय पगार बिगार कमी देतात का काय? तू तर शेमच्या दुष्काळातली टिटवी असल्यासारखीच वाटायला लागली. हे बघा आमचं शेतकऱ्याचं पिल्लू. तुझ्या अंगावर आहे का कवडी भर मास? कशी म्हशी सारखी गुबगुबी सुटली का नाही? परे हिला 1-2 मुळं दे आणि 1-2 मुळं घेऊन जा. कशाला? गालायला. कालवानात कालवानात. चला निघा. चल परे बघ काम धंदा. हे आली आपली शेतकऱ्यांचा टाइमपास करायचा.